आज आपण चकुल्या बनवणार आहोत. ह्यालाच वरणफळ असंही म्हटलं जातं. ह्या चकुल्या बनवल्या की भाजी, भाकरी, भात ह्याचं काही टेन्शनच राहत नाही. हे एकदम पोटभर असं जेवण आपलं तयार होतं आणि बनवायलाही एकदम सोपी पद्धत आहे आणि जास्त वेळही लागत नाही. अर्ध्या तासात आपलं हे तयारही होतं. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथं उडीद डाळ घेतलेली आहे. ही अर्धी वाटी घेतलेली आहे. आपल्याला जेवढं बनवायचं आहे त्यानुसार आपण डाळ कमी जास्त करून घ्यायची. ही आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि कुकरला लावूया, म्हणजे डाळ एकदम आपली चांगली शिजली जाईल. जेवढी डाळ आहे त्याच्या डबल पाणी आपण इथं घालायचं आणि 3 शिट्ट्या करून घेऊया. आपली डाळ होते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. इथं मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्यामध्ये आपण कलरसाठी पाव चमचा हळद घालणार आहोत आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. यामध्ये 1 चमचा तेल घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. हे आपल्याला तेल आणि कोथिंबीर, हळद वगैरे सगळीकडे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा एक कठीण गोळा तयार करून घेऊया. चपातीपेक्षा आपल्याला थोडं हे कठीण ठेवायचं आहे पीठ. आता वरून तेल लावून आपण ह्याला 20 मिनिटासाठी वरून ओला कपडा झाकून आपण हे ठेवून देऊया. तोपर्यंत आपण आता डाळ चेक करून घेऊया. डाळ पण आपली शिजलेली आहे. तर आता आपण ह्याची फोडणी तयार करूया. तर मी इथं एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घेऊया. 1 चमचा लसूण पाकळ्या आपण जराशा चेचून घालायच्या आणि कढीपत्ता हे थोडंसं आपण फ्राय करून घेऊया आणि ह्याच्यातच हिरवी मिरची घालायची. आपल्या तिखटनुसार आपण इथं हिरवी मिरची कमी जास्त करू शकतो. इथं मी 3 हिरवी मिरची घातलेली आहे. आता हे झालेलं आहे. तर ह्यामध्ये आपण 1 टॅमॅटो बारीक कट केलेला घालून घेऊया आणि तो पण थोडासा परतवून घेऊया. जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे. तर आता इथं आपण अर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि पाव चमचा हळद घालायची आणि हे एकदा मिक्स करून घेऊया. इथं एक्स्ट्रा दुसरे मसाले घालायचे आपल्याला गरज नाही आहे. आता ह्यामध्ये आपण डाळ घालून घेऊया आणि आपल्याला जेवढं पातळ हवं आहे आणि केवढं करणार आहे त्यानुसार आपण इथं पाणी ॲड करायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. हे आता एकदा मिक्स करून घेऊया आणि ह्याला उकळी येऊन घ्यायची आपल्याला. आता ह्याला उकळी आलेली आहे. तर आता आपण चकुल्या बनवायला घेऊया. इथं आपलं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे. तर एकदा आपण ते मळून घेऊया आणि त्याचा एक गोळा काढून घेऊया. इथं आपण चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे. आता ह्याला आपण पीठ लावून घेऊया आणि ह्याची एक पोळी लाटून घेऊया. आपल्याला ही पोळी जास्त पातळ करायची नाही आहे आणि जास्त जाडही ठेवायची नाही आहे. मीडियम साईजची आपण ही पोळी लाटून घेणार आहोत आणि सगळ्या पोळ्या आपण एकसारख्याच लाटून घ्यायच्या, म्हणजे जास्त पातळ किंवा जास्त जाडही ठेवायच्या नाही आहेत. इथं तुम्ही बघू शकता चपातीपेक्षा थोडी मोठी मी ठेवलेली आहे पोळी. आता आपण ह्याचे सुरीने काप करून घेऊया.
इथं आपण जास्त मोठेही नाही ठेवणार आणि जास्त लहानही नाही, मीडियम साईजचे आपण हे काप करून घेऊया. एकदा उभे आणि एकदा आडवे करून घेऊया, म्हणजे आपल्या चकुल्या तयार होतील. हे आता झालेलं आहे, तर आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे असंच आपण सगळ्या लाटून घेणार आहोत आणि लाटून झाल्यानंतर आपण हे एकदमच ह्याच्यात टाकून द्यायचे आहेत. तर आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर वरून घालून घेऊया आणि तयार केलेल्या चकुल्या घालून घेऊया. हे आपण मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं, म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि एकदम सुट्ट्या सुट्ट्या अशा शिजल्या जातील. सगळ्या घालून झालेले आहेत. तर आता आपण हे 20 मिनटं कमी गॅसवर शिजवून घेऊया. इथं आता 20 मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे आणि हे चांगलं शिजलेलंही आहे. हे जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही वरून गरम पाणी ॲड केलं तरी चालेल. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि गरम गरम सर्व करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.